इंग्रजीमध्ये बोलताना आपल्याला ज्यावेळेस आपण वाक्यरचनेवरती काम करायला सुरू जातो त्यावेळेस अनेक अडथळे आपल्या समोर येतात. मग आपण काय करणार, अशा युट्यूबवरती काहीतरी व्हिडिओज पाहणार किंवा कुठल्या तरी पुस्तकातनं काही शब्द पाठ करणार, एखादी डिक्शनरी आणणार, त्याच्यातनं शब्द पाठांतराला सुरुवात करणार. पण होतं काय, पहिले पाढे 55 आपल्याला ते एकतर आठवत नाही, ऐनवेळेस आठवले तर वाक्यरचना चुकते, इकडून तिकडून वाक्यरचना बरोबर आली तर साधे साधे प्रिपोजिशन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत चालतो. मग त्यापैकीच म्हटलं आज परवा 13वीचीच गोष्ट आहे, जवळपास 2-3 दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याने भविष्यात एक वाक्य तयार करायला सांगितलं भविष्य काळात, आणि त्याने तिथं सिन्स वापरलं. आता हेच जर पाहिलं तर तसं कम्युनिकेशन करताना आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात येत नाहीत, पण ज्या वेळेस आपण रायटिंग करतो त्यावेळेस आपल्याला खूप मोठी ग्रॅमॅटिकल मिस्टेक आढळून येतात. आपल्या अ अँड द म्हणा, आर्टिकल झालं, किंवा छोटे छोटे प्रेपोजिशन्स म्हणा, कंजंक्शनचे रूल्स म्हणा, किंवा केसेस ऑफ प्रनाउन झालं, असे काही छोटे छोटे टॉपिक असतात. तसं पाहिलं तर हे एक शब्दाचेच म्हणजे टॉपिक आहेत, परंतु याच्या मागचं ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट आपल्याला माहित नसल्या कारणानं आपले बोलताना गोंधळ होतो आणि लिहिताना अजून जास्त गोंधळ होतो. पण ज्यावेळेस तुम्ही हे परीक्षा देताना कुठेतरी ट्राय करणार आहात तिथं आपले मार्क जाणार आहेत. बोलताना प्लस मायनस चालू शकतं, हरकत नाही, 19 म्हणजे फक्त 19-20 का फरक आहे तिथं. परंतु आपण याच वरती आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक तुम्ही सगळ्यांनी थंबनेल मध्ये पाहिलाच असेल. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सिन्स आणि फ्रॉम एक्झॅक्टली कसं वापरायचं याबद्दल चर्चा करणार आहोत. आता तसं पाहिलं तर हे दोघं पण प्रेपोजिशन आहेत, परंतु ह्या दोघांचा मराठी अर्थ तुम्हाला माहिती का? हा, नक्की माहिती असेल, तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं असेल कदाचित. तर पासून या दोघांचाही अर्थ होतो. सिन्स म्हणजे पासून, फ्रॉम म्हणजे सुद्धा पासून. मग कोणतं पासून कुठपर्यंत लक्षात येते मग, आणि कधी वापरायचं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला 3 महत्वाचे काळ माहिती पाहिजे. काळ कोणते असतात बरं, तर ते असतं वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. या 3 काळाची फोड आपण करू शकतो आपल्या माहितीसाठी. फक्त इंग्रजी त्याच्यात का नाही, वी कॅन हॅव दिस टेन्सेस इन मराठी लँग्वेज, व्हॉट एव्हर लँग्वेजेस वी आर एबल टू स्पीक टुडे वी कॅन फेस दिस टेन्सेस इन ऑल ऑफ द लँग्वेजेस. हिंदीत आहेत, मराठीत आहेत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. मग आता हे काळ काय करायचं आपल्याला, जेव्हा कधी तुम्ही आता फ्रॉमचा रूल ऐकून घ्या आणि सिन्सचा सुद्धा, दोघांचा अर्थ पासून हा तर होतोच आहे, पण यांचा वापर करताना काळानुसार वापर करायचा आहे. ऍज पर द टेन्सेस वी गॉट टू पिक अप द वर्ड्स. आपल्याला यांना सिलेक्ट करावं लागणार आहे काळानुसार. मग समजा फ्रॉम जर वापरायचं असेल तर ते भविष्य काळात वापरायचंय, सिन्स वापरायचं असेल तर भूतकाळात वापरायचंय. मग आता आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण याचे अजून डिटेलमध्ये एक्झाम्पल्स पाहूया. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ मी 2 वर्षापासून व्हिडिओ बनवत आलेलो आहे. काय म्हणतोय मी 2 वर्षापासून व्हिडिओ बनवत आलेलो आहे. याचा अर्थ काय पाहायला मिळतो तुम्हाला? हे भूतकाळातलं वाक्य आहे का नाही, का वर्तमान काळातलं आहे, का भविष्य काळातलं? सांगा बरं आपल्या कमेंट सेक्शन मध्ये. मला सांगायचंय की या वाक्याचा काळ कोणता आहे. मी 2 वर्षापासून व्हिडिओ बनवत आलेलो आहे. आपल्या युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता 2-3 वर्षापासून आपण व्हिडिओ बनवतोय. मग हे वाक्याचा काळ कोणता आहे, तर या वाक्याचा काळ दुसरा तिसरा काही नाही तर भूतकाळ आहे. मग भूतकाळात कोणतं वापरणार बरं, सिन्स वापरायचं का फ्रॉम वापरायचं? तर इथं आपल्याला रूल्स नुसार सिन्स वापरायचं. म्हणजे तुम्हाला इथं उत्तर काय येणार आहे, आय हॅड बीन मेकिंग व्हिडिओज सिन्स 2 years. वापर लक्षात आलाय भूतकाळात वापरण्यासाठी. अजून आता फक्त हे भूतकाळ म्हणजे लयच लांबलचक किंवा लयच मोठे वाक्य पाहिजेत त्याच्यात, बिलकुल नाही. आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट अजून जाणून घ्यायची, समजून घ्यायची का आत्ताच्या क्षणाच्या अगोदर जे काही घडले ते साठी बोलताना सिन्स वापरणार आपण. म्हणजे समजा 2 तासापासून मी बसची वाट पाहत आहे. काय, 2 तासापासून मी बसची वाट पाहत आहे. मग मी काय म्हणणार, आय एम वेटिंग फॉर बस सिन्स 2 hours. आय एम वेटिंग फॉर बस सिन्स 2 hours. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, जेव्हा कधी इथं आता ऍम दिसतं आपल्याला आणि इथं भूतकाळासाठी मी म्हटलो सिन्स. अरे पण भैया, तुम्हाला 2 तास भूतकाळातली वेळ दर्शवण्यासाठी आपण सिन्स वापरला, भले आपल्या वाक्याचा काळ वर्तमान असला तरी. अशा आपल्याला बारीक सारीक गोष्टीला काय ऑब्झर्व करून चालावं लागते. आता याच्या व्यतिरिक्त एक दुसरा वर्ड आहे, तो आहे फ्रॉम. फ्रॉम म्हणजे इथून पुढं, या क्षणापासून पुढं. लक्षात आले, म्हणजे या क्षणाच्या मागं सिन्स, या क्षणाच्या पुढं फ्रॉम. अशा पद्धतीने सेन्स आणि फ्रॉमचा वापर केला जातो. मग समजा फ्रॉम बद्दल बोलायचं झालं, भविष्यासाठी तर बोलणार आहे तुम्ही, वर्तमानातल्या या क्षणापासून पुढे जे काही बोलायचंय ते सगळं फ्रॉमच्या मदतीने बोलणार. म्हणजे उद्यापासून मी अभ्यास करेल, मग मी काय म्हणणार, आय विल स्टडी फ्रॉम टुमॉरो. आय विल स्टडी फ्रॉम टुमॉरो. पुढच्या वर्षीपासून तो जिमला जाईल, ही विल गो टू द जिम फ्रॉम नेक्स्ट इयर. ही विल गो टू द जिम फ्रॉम नेक्स्ट इयर. तर मला असं वाटतंय की अजून तुम्हाला याच्या थोडेसं काही उदाहरणाचा सराव व्हायला पाहिजे.
म्हणून मी या व्हिडिओच्या शेवटी काही होमवर्कसाठी उदाहरणं देतो. 2-3 उदाहरणं असतील हार्डली, तुम्हाला जास्त काय त्रास देत नाहीये, तर त्याचे उत्तर कमेंटमध्ये सांगायचे. हे पहा मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना आज इंग्रजी बोललेलं समजतं बरं का, पण इंग्रजी काय बोलता येत नाही. त्याच्या मागे एकच कारण आहे, वाक्यरचना. जोपर्यंत वाक्यरचना परफेक्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला बोलता येणार नाहीये, ही वस्तुस्थिती. या वाक्यरचनेवरच आधारित आपल्या इथून पुढच्या व्हिडिओज असणार आहे. चिंता करायची नाहीये. माग आपण काळाची एक सिरीज सुरू केली होती, ते सुद्धा आपण कंप्लीट करणार आहे. तुमच्या आवडता टॉपिक किंवा तुम्हाला एखादा जड जाणारा टॉपिक वाटत असेल तर कमेंटमध्ये मला त्याचं म्हणजे हेडिंग टाईप करा किंवा टायटल टाईप करा. त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. आपल्या मराठीमधनं हा व्हिडिओ असल्या कारणानं सगळ्यांना सोपा आहे समजून घेण्यासाठी. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला मला मदत करायची. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे काही कॉलेजचे ग्रुप असतील, जे काही क्लासचे ग्रुप असतील, फॅमिली ग्रुपमध्ये जर काही स्टुडंट्स असतील तर तिथं हा व्हिडिओ ड्रॉप करायचा आहे, याची लिंक. सगळ्यात महत्वाचं, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की हिट करायचंय, जेणेकरून इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नेहमीप्रमाणेच तुम्ही सगळ्यात महत्वाचा वेळ काढला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.